नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. मला अशी अपेक्षा आहे की आपण माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल, ज्यामध्ये आपल्याला सिस्टीमची रिक्वायरमेंट आणि सिस्टीमची साईज याविषयी माहिती मिळालेली आहे. जर नसेल मिळालेली तर आपण तो व्हिडिओ एकदा बघून घ्याल. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ॲप्लिकेशन कसं करायचं, कोणत्या पोर्टलवर करायचं आणि त्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे याच्याविषयी माहिती देणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला याकरिता नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी यांनी तयार केलेलं हे solarrooftop.gov.in या पोर्टलवर जायचं आहे. पण ह्या solarrooftop.gov.in या पोर्टलवर या ठिकाणी आलेलो आहोत. आपण डायरेक्टली या ठिकाणी लॉग इन सुद्धा करू शकतात. या पोर्टलवर आल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला दोन गोष्टी दिसणार आहेत. एक आहे रजिस्टर हिअर आणि लॉग इन हिअर. जर आपण पहिल्यांदाच या पोर्टलवर आला असाल तर आपल्याला रजिस्टर करायला लागणार आहे, आणि जर आपण यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यानंतर आपण डायरेक्टली लॉग इन हिअर या विंडोवर जाऊ शकतात. आपण आता ह्या पोर्टलवर आलेलो आहोत, पहिल्यांदाच आलेलो आहोत, त्यामुळे आपण इथे रजिस्टर करूया. आणि ह्या रजिस्ट्रेशनसाठी जर आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी 6 स्टेप ज्या आहेत त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे. मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेप कशी करायची आहे आणि काय काय आपल्याला दिसणार आहे त्याविषयी माहिती सांगणार आहे. तर चला आपण आपल्याला या नॅशनल पोर्टलवर रजिस्टर करूया. आता आपण आपली जी पहिली स्टेप आहे त्या स्टेपवर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे सगळ्यात पहिले आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे, ज्या राज्यातले आपण रहिवासी आहोत. त्यानंतर आपली डिस्ट्रीब्युशन कंपनी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपला जो कंझ्युमर नंबर आहे तो कंझ्युमर नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि आय कन्फर्म दॅट द रजिस्ट्रेशन इज बिईंग डन बाय मी स्वतः हे रजिस्ट्रेशन करतो आहे याविषयी आपल्याला इथे एक ॲग्री करायचं आहे. त्या पुढची जी स्टेप आहे ती आपल्याला आपल्या मोबाईलवर संदेश ॲप डाउनलोड करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला मोबाईलवर रजिस्ट्रेशन ॲप डाउनलोड करण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात पहिले आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर क्लिक टू सेंड मोबाईल OTP इन संदेश ॲप. आपल्याला या ठिकाणी एक OTP येणार आहे. OTP मेसेज हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर. जो OTP आपल्याला मिळालेला आहे तो OTP या ठिकाणी आपण टाकूया. त्यानंतर आपल्याला आपला ईमेल ID सुद्धा इथे टाकायचा आहे. आणि ह्याकरिताच मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल ID हा महावितरणकडे रजिस्टर असणं आवश्यक आहे. आता इथे मी मोबाईल नंबर टाकलेला आहे, OTP टाकलेला आहे आणि ईमेल ID टाकलेला आहे. आता आपण आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल ID या ठिकाणी एंटर केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हा अलर्ट मेसेज येतो की ऑल दिस डिटेल्स कांट बी चेंज आफ्टर रजिस्ट्रेशन. आर यू शुअर यू वॉन्ट टू रजिस्टर विथ द डिटेल्स. ज्या डिटेल्स तुम्ही तुमच्या महावितरणकडे रजिस्टर्ड आहेत त्याच डिटेल इथे टाकल्या म्हणजे ह्या परत एकदा बदलायची वेळ येणार नाही, कारण ते बदलणं या ठिकाणी अलाउड नाहीये. आता या ठिकाणी मी ओके वर क्लिक करतो. आता हे दाखवत आहे की माझ्या त्या रजिस्टर्ड मेल ID वर एक OTP सेंड झालेला आहे. जसं मी सांगितलं की आपल्याला आपल्या रजिस्टर्ड ईमेलवर यांच्याकडून कन्फर्मेशनसाठी मेल येणार आहे. या ठिकाणी तो मेल मला MNRA कडून प्राप्त झालेला आहे. आणि ह्या मेलवर जेव्हा आपण जाल तेव्हा या ठिकाणी कन्फर्मेशनसाठी ते असं म्हणतंय की टू ॲक्टिवेट अकाउंट ऑन MNRA नॅशनल पोर्टल क्लिक हिअर. मी आता त्या ठिकाणी क्लिक करत आहे. ज्यावेळेस मी माझं मेल कन्फर्मेशन केलेलं आहे त्यावेळेस मला इथे ॲप्लिकेशन करायसाठी परवानगी मिळालेली आहे. आणि इथे असा मेसेज येतो की युअर अकाउंट हॅज बीन नाव ॲक्टिवेटेड सक्सेसफुली फ्रॉम मेनू टॅब चेक दी लिंक लॉग इन अँड सिलेक्ट. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की जसं मी सुरुवातीला दाखवलं होतं की रजिस्ट्रेशनची प्रोसेस आता झालेली आहे. आता आपण सरळ इथे लॉग इन करू शकतो. तर चला लॉग इन करून बघूया.
चला, मी जसं पहिले सांगितलं होतं की आपल्याला दोन स्टेप होत्या. एक रजिस्टर पहिल्यांदा असेल तर रजिस्टर करणे. आता आपण रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण केलेली आहे. सेकंड स्टेप जी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन होणार आहे. या विंडोमध्ये आपल्याला आता आपल्याला रजिस्टर्ड कंझ्युमर अकाउंट नंबर म्हणजे जो आपला ग्राहक क्रमांक आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. आणि लॉग इन करायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला OTP येणार आहे. मी वारंवार हे या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या सगळ्या प्रोसेससाठी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर असणं आवश्यक आहे. म्हणजे आपली पुढची जी प्रोसेस आहे ती सुलभ होईल. आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यावर आपल्याला MNREच्या मेल थ्रू एक PDF ची फाईल येईल ज्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन रेफरन्स नंबर इथे प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर, आपला ईमेल आयडी आणि आपला ग्राहक क्रमांक याची बद्दल माहिती दिलेली आहे. पुन्हा एकदा खात्री करून घ्या की जो मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला आहे, जो ईमेल आयडी केलेला आहे तो त्या ग्राहकाला संलग्न केलेला बरोबर आहे किंवा नाही. आपल्याला आपल्या ईमेलवर किंवा मोबाईलवर प्राप्त झालेला OTP आपण इथे एंटर केल्यानंतर आता आपण ऍप्लिकेशनच्या पुढच्या स्टेपला आलेलो आहे. आता इथून आपण अप्लाय फॉर सोलर रूफटॉप करू शकतो. या ठिकाणी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर इथे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे. आपण आता प्रोसीडवर क्लिक करूया. तर चला, आपण आता ह्या ऍप्लिकेशनच्या पेजवर आलेलो आहोत. आपण एक एक करून आपली इन्फॉर्मेशन इथे भरूया. इथे सगळ्यात पहिले आपण राज्य निवडलं होतं महाराष्ट्र. आपण युटिलिटी निवडली होती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी. त्या पद्धतीने इथे आलेला आहे. आपल्याला आता आपला डिव्हिजन निवडायचं आहे जे आपल्याला आपल्या बिलावर दिसणार आहे. इथे स्क्रोल करून सर्व डिव्हिजनच्या बद्दलची माहिती दिलेली आहे. आपण आपल्या बिलावरून आपलं जे डिव्हिजन आहे त्याची माहिती इथे एंटर करू शकता. त्यानंतर पुढच्या स्टेपला आपल्याला आपल्या बिलावर दिलेलं आपलं सब डिव्हिजनचं नाव सुद्धा इथे टाकायचं आहे. आपला ग्राहक क्रमांक इथे आहे. आपल्या बिलावर दाखवल्याप्रमाणे आपला सँक्शन लोड म्हणजे मंजूर भार किती आहे ते आपण आता इथे एंटर करूया. आपलं कनेक्शन कुठल्या प्रकारचं आहे त्याची माहिती ते विचारत आहे. आपलं कनेक्शन हे सिंगल फेज आहे किंवा 3 फेज आहे हे सुद्धा आपल्याला बिलावर कळणार आहे. किंवा जर आपण आपल्या घरी लावलेलं मीटर चेक केलं तर त्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज येईल की आपलं कनेक्शन हे सिंगल फेज आहे किंवा 3 फेज आहे. साधारणतः महावितरणच्या नियमाप्रमाणे 7.5 kW पर्यंत सिंगल फेजचं मीटर अलाउड आहे आणि 7.5च्या वरती कंपल्सरीली 3 फेज मीटर लावावं लागतं. बऱ्याच ठिकाणी नवीन ज्या काही सोसायटीज आहेत यांचं बिल्डिंग मोठ्या मोठ्या भविष्याच्या प्लॅनिंगसाठी केलेल्या असतात. त्यामुळे 7.5 पेक्षा कमी KW ला सुद्धा 3 फेज मीटर लावू शकतात. परंतु 7.5च्या वर कंपल्सरीली 3 फेजचं मीटर असणं आवश्यक आहे. आपण आता आपल्या टाइप ऑफ कनेक्शन सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर इथे जी कॅटेगरी आहे तर ही रेसिडेन्शियल म्हणजे घरगुती इंडिव्हिज्युअल किंवा रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन म्हणजेच सोसायटी यापैकी कुठली कॅटेगरी आहे ती आपल्याला निवडायची आहे. आपल्याला किती किलोवॅटचा सोलर प्लांट लावायचा आहे याबद्दल माहिती द्यायची आहे. जसं आपण बघितलं की या ग्राहकाचा 4 किलोवॅट भार मंजूर आहे. मी पुन्हा एकदा इथे अधोरेखित करतो की नियमाप्रमाणे आपण कमीत कमी 1 किलोवॅटचा सोलरचा प्लांट लावू शकता आणि जास्तीत जास्त हा ग्राहक 4 किलोवॅटचा असल्यामुळे 4 किलोवॅट पर्यंतची आपण स्कीम इथे लावू शकता. आता कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर जर आपल्याला पुन्हा एकदा काही शंका असेल आणि जर सोलरची साईज आपली कॅल्क्युलेट करायची असेल तर त्याकरिता सुद्धा इथे कॅल्क्युलेटर दिलेला आहे. जो कॅल्क्युलेटर आपण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ओपन होतो आहे. ह्या कॅल्क्युलेटरच्या साठी सेपरेट व्हिडिओ आम्ही या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. तो आपण जरूर बघावा म्हणजे आपल्याला हे सिलेक्शन करताना काही अडचण येणार नाही. इथे आपण बघू शकता की इथे सबसिडी अप टू 10 किलोवॅट असं दिलेलं आहे. नियमाप्रमाणे 10 किलोवॅट पर्यंत सबसिडी मिळणार आहे. त्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळणार आहे.
इथे ही जी रिक्वायर्ड कॅपॅसिटी आहे, ही रिक्वायर्ड कॅपॅसिटी एंटर करताना आपण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असणार आहे की आपला कन्झम्पशन पॅटर्न आणि आपल्या भविष्यातली गरज या दोघांचाही विचार करणं आवश्यक आहे. जसं इथे हा जो ग्राहक क्रमांक नमूद केलेला आहे ह्याचा ॲव्हरेज वर्षाचा पॅटर्न हा साधारणतः 150 ते 150 युनिट पर मंथ असा त्यांचा सरासरी होता. आणि मी जसं पूर्वी सांगितलं होतं की 1 किलोवॅटमध्ये रफली 120 युनिट हे महिन्याला जनरेट होतात. म्हणजे या ग्राहकाची रिक्वायरमेंट ही साधारणतः 1.5 किलोवॅट आहे. परंतु भविष्यातला जर ईव्हीचं चार्जिंग घरी काही गाडी घेतली किंवा चार्जर लावायचं म्हटलं तरी तो थोडासा वाढीव लोड या ठिकाणी येऊ शकतो. आणि म्हणून इथे 2 किलोवॅटचं सोलर या ग्राहकाच्या लोडनुसार आपण अप्लाय करत आहोत. आता पुढची स्टेप जी आहे, जर पूर्वीचं काही आपण 1 किलोवॅटचा लोड पूर्वी असेल तर त्याला आपल्याला एनहॅन्समेंट सुद्धा करता येते. आता ह्या ठिकाणी आपल्या या ग्राहकाला पूर्वीचा काही सोलर प्लांट कॅपॅसिटी बसवलेली नाही, त्यामुळे आपण इथे 0 एंटर करूया. आता जे काही आपलं सोलरचं कनेक्शन आहे ते कुठल्या टाईपचं आहे त्याची माहिती आपल्याला भरायची आहे. जसं मी मगाशी म्हटलं सिंगल पेज किंवा 3 पेज, तर या ठिकाणी सिंगल पेज कनेक्शनसाठी आपण अप्लाय करणार आहोत. पुढची जी स्टेप आहे ती आहे प्रपोज टाईप ऑफ सोलर कनेक्शन. या ठिकाणी सुद्धा आपल्याला सिंगल पेज आणि 3 पेज हे दोन ऑप्शन दिसत आहेत. हे याकरिता आहे की जसं मी मगाशी सांगितलं की 7.5 किलोवॅट पर्यंत आपण सिंगल पेज आणि 3 पेज दोन्ही लावू शकतो. 7.5च्या वर कंपल्सरीली 3 पेज आहे. समजा ग्राहकाचा मंजूर भार हा 10 किलोवॅट आहे, म्हणजे त्याचं घरचं जे मीटर आहे ते 3 पेज आहे, परंतु त्याला सोलर कॅपॅसिटी जर 2 किंवा 3 किलोवॅट लावायची आहे, याचा अर्थ त्याचा इन्व्हर्टर हा किंवा त्याची सोलरची सिस्टीम ही सिंगल पेज असू शकते. आणि म्हणून इथे पुन्हा एकदा ते ऑप्शन विचारलेलं आहे. म्हणजे जरी ग्राहक 3 पेज आहे आणि त्याला सोलर सिस्टीम ही कमी लोडची लावायची आहे आणि सिंगल पेज हवी असेल तर तो या ठिकाणी ते ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आता ह्या ग्राहकाच्या बाबतीत ग्राहकही सिंगल पेज आहे आणि सिस्टीमही सिंगल पेजच लावायचे, त्यामुळे आपण सिंगल पेज एंटर करत आहोत. आता इथे आपल्याला ज्या बिलावर ज्या डिटेल्स आहेत ऍप्लिकेशन करणाऱ्या ग्राहकाच्या त्या सगळ्या जशाच्या तशा भरायच्या आहेत. इथे ग्राहकाचं फुल नेम, जो काही प्रिमायसिस होणार आहे त्याचं, आणि त्याचा ऍड्रेस जो बिलावर आहे तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे. इथे ग्राहकाची जी काही ऍप्लिकेशनची जी कॅटेगरी आहे ती आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ग्राहकाचा पिनकोड इथे आपल्याला सेपरेटली टाकायचा आहे. डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. आपण ही ग्राहकाची बेसिक माहिती भरलेली आहे. सोलर रूफटॉपचा प्लांट इन्स्टॉल करताना महत्वाचा पार्ट जो आहे तो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आपल्याला इथे ग्राहकाचा सिलेक्ट करायचा आहे. त्याकरिता इथे एक लिंक दिलेली आहे, क्लिक फॉर फाइंडिंग लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ऑफ द इन्स्टॉलेशन ऍड्रेस. जो पत्ता आपण वर दिलाय आपण त्या लिंकवर क्लिक करूया. जेव्हा आपण इथे हा ऍड्रेस एंटर केलेला आहे त्यावेळेस आपण बघू शकता की इथे आपलं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड इथे उपलब्ध झालेलं आहे. आपण आता आपलं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड फाइंड केलेलं आहे आणि ते इथे एंटर केलेलं आहे. त्यानंतर आपलं मोबाईल आणि मेल आयडी इथे दिसतो आहे. आता आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट वर जायचं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला मागच्या 6 महिन्यापैकी कुठलंही एक बिल भरायचं आहे, परंतु मी इथे तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो की आपल्याला पुढे जाऊन आपलं शेवटचं भरलेलं बिल लागणार आहे. त्यामुळे आपण इथे अपलोड करताना आपलं लेटेस्ट महिन्याचं बिल भरलेलं कधीही चांगलं राहील. इथे बिल अपलोड करताना आपण इथून फाईल चूज करून आपल्या डेस्कटॉपवर ते फाईल सेव्ह असणार आहे, त्याच्यानुसार आपण अपलोड करूया. आता या ठिकाणी आपण बघू शकता की फक्त 500 KB ची साईजच आपल्याला अलाउड आहे. त्यामुळे आपल्याला ते बिल कॉम्प्रेस करून घ्यायला लागेल आणि मगच ते कमी साईजचं बिल अपलोड करायला लागेल. जसं मी मगाशी सांगितलं तसं मी फाईलची साईज कमी केलेली आहे आणि पुन्हा एकदा ती नवीन कॉम्प्रेस केलेली फाईल सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करतोय. आपण ऑनलाईन या बिलाची जी काही जास्तीची साईज असेल ती ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्रेस करून ते फाईल कमी साईजची बनवू शकता. आता या ठिकाणी ही कमी कॉम्प्रेस केलेली फाईल आपल्याला दिसते जी ओके झालेली आहे. आपण तिला अपलोड केलेलं आहे.
पुढची स्टेप जी आहे ती ही ऑप्शनल आहे. हे वरचं जे फर्स्ट डॉक्युमेंट होतं ते मॅन्डेटरी डॉक्युमेंट होतं. आपण इथे स्टार बघू शकता. इथे आपल्याला ऍड्रेसचं प्रूफ जे आहे त्या ऍड्रेसच्या प्रूफसाठी आपण आपलं राशन कार्ड किंवा इतर काही ऍड्रेस प्रूफ असेल तर ते आपण नक्कीच अपलोड करू शकता. त्याच्या पुढच्या स्टेपला आपल्याला इथे जसं मी मगाशी सांगितलं की आपलं फायनल पेड बिल इथे अपलोड करायचं आहे. या ठिकाणी मी लेटेस्ट पेड बिल अपलोड करत आहे. त्याची डिस्क्रिप्शन इथे एंट्री केलेली आहे. आता आपण ते अपलोड करूया. ते लेटेस्ट पेड बिल इथे अपलोड झालेलं आहे. आता जी पुढची स्टेप आहे ती आहे आपली फायनल सबमिशन. आपल्याला पुन्हा एकदा ते अलर्ट मेसेज विचारतं की आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द ऍप्लिकेशन. आपण आपल्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत, त्यामुळे आपण इथे ओके वर क्लिक करूया. आता आपण आपल्या स्क्रीनवर इथे बघू शकतात की आपण स्टेप 1 ऍप्लिकेशन डिटेल्स पूर्ण केलेले आहेत. स्टेप 2 आपण अपलोड डॉक्युमेंट केलेलं आहे आणि स्टेप 3 आपण आपलं फायनल सबमिशन केलेलं आहे. म्हणजेच आपलं ऍप्लिकेशन इथे पूर्ण झालेलं आहे. युअर ऍप्लिकेशन हॅज बीन फायनली सबमिटेड सक्सेसफुली. याचाच अर्थ आपलं नॅशनल पोर्टलवरचं सोलरचं ऍप्लिकेशन हे आता या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आता आपण ऍप्लिकेशन पूर्ण केल्यानंतर पुढची जबाबदारी ही महावितरणकडे जाते आणि महावितरणच्या नियमानुसार त्या संबंधित बिलिंग युनिटला ती पुढची प्रोसेस असाइन केली जाते, जी आपण इथे बघू शकता की ही जी रिक्वेस्ट आहे आपल्या अर्जाची, ही रिक्वेस्ट इज असाइन अँड डिस्प्लेइंग ॲट सब डिव्हिजन गणेशखिंड. म्हणजे जे माझ्या या ग्राहकाच्या एरियाचं जे काही संबंधित बिलिंग युनिट आहे त्यांच्या लॉगिनला आता त्यांना हे ऍप्लिकेशन दिसणार आहे. मी अर्ज केलेला आहे, मी माझ्या स्टेप केलेल्या आहेत, मलाही याचं ट्रॅकिंग होत असणार आहे आणि त्यामुळे मला इथे क्लिअरली दिसत आहे की आता हे फिजिबिलिटी अप्रुव्हलसाठी संबंधित कार्यालयाला सबमिट झालेलं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की आपण ऍप्लिकेशनच्या स्टेपला पूर्ण केलेलं आहे. ह्याच्या पुढच्या प्रत्येक स्टेपचं स्टेटस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपलं ऍप्लिकेशन हे आपल्याला एक्नॉलेजमेंट मिळालेली आहे, फिजिबिलिटीसाठी असाइन केलेलं आहे. जेव्हा पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी होतील त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला सुद्धा त्याच्या इथे स्टेटस कळणार आहे. आपण इथे बघू शकता की आपली जी फर्स्ट स्टेज होती ती ऍप्लिकेशन आपण केलेलं होतं, त्याचं एक्नॉलेजमेंट आपल्याला हवं असेल तर आपण इथे क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे ऍप्लिकेशन एक्नॉलेजमेंटची फाईल इथे डाउनलोड होते आहे. या फाईलमध्ये आपण बघू शकता की आपल्याला हा एक ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर मिळालेला आहे, जो आपल्याला पुढील कारवाईसाठी आवश्यक असणार आहे. आपलं डेट ऑफ सबमिशन दिसते आहे, ऍप्लिकंटचं नेम दिसत आहे, त्याचे मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आयडी दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकाचा ग्राहक क्रमांक दिसतो आहे, त्याचा सँक्शन लोड दिसतो आहे आणि आपण कितीच्या स्कीमसाठी अप्लाय केलेलं आहे ते इथे दिसत आहे. आणि या ग्राहकाची सुरुवातीची सोलर कॅपॅसिटी 0 होती म्हणून इथे ते दिसत आहे. म्हणजेच ग्राहकाचा पत्ता, ग्राहकाचं शहर, ग्राहकाच्या इतर डिटेल असं सगळं टाकून आपल्याला जागेवर त्याचं एक्नॉलेजमेंट इथे बघायला मिळतं आहे. नॅशनल रूफटॉप पोर्टलवरची आपली ऍप्लिकेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. महावितरणचं आणि नॅशनल पोर्टलचं इंटिग्रेशनचं काम प्रोसेसमध्ये असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा महावितरणच्या पोर्टलवर सुद्धा अर्ज करायला लागणार आहे. आणि ज्याकरिता मी मगाशी दाखवलं त्या माझ्या एक्नॉलेजमेंट मधला जो ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर आहे हा मला उपयोगी पडणार आहे. हा रेफरन्स नंबर टाकून मला महावितरणच्या पोर्टलवर अप्लाय करणार आहे. चला पुढे बघूया आपली महावितरणच्या ऍप्लिकेशनची प्रोसेस. महावितरणला ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला mahadiscom.in/ismart या पोर्टलवर या ठिकाणी आपण बघू शकता हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर जाऊन आपल्याला आपलं ऍप्लिकेशन पूर्ण करायचं आहे. आपण या mahadiscom.in/ismart या पोर्टलवर गेल्यानंतर इथे बघू शकता की आपल्याला अप्लाय फॉर रूफटॉप सोलर ही गोष्ट इथे दिसत आहे. इथून आपण आपलं ऍप्लिकेशन करूया. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला महावितरणच्या जी ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी पेज आहे त्या पेजवर आपण जात आहोत. इथे आपल्याला आपला कंझ्युमर नंबर टाकायचा आहे. आपण इथे तो कंझ्युमर नंबर सर्च केल्यानंतर बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या इथे हे महावितरणचं इनबिल्ट पोर्टल असल्यामुळे इथे लगेच आपल्याला दिसतील. आपल्याला जर आपल्या एरियाचा एखादा लँडमार्क टाकायचा असेल पत्त्यासाठी तोही इथे
आपण ऍड करू शकता. आता आपण इथे बघू शकता ह्या डिटेल्स ज्या बिलावर होत्या त्या ऑलरेडी आलेल्या आहेत. आपल्याला ऍडिशनल डिटेल टाकायचे असेल तर टाकले जातील. इथे ईमेल आयडी दिसतो आहे आपला, इथे मोबाईल नंबर दिसत आहोत. आधार कार्ड हे ऑप्शनल आहे, परंतु आजकाल सगळीकडे आधार कार्ड लागतं, त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करेल की आपण आपला आधार कार्ड जर इथे अपडेट केला तर बरं होईल. आता या ठिकाणी टेक्निकल डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत, ज्यामध्ये परत एकदा आपल्याला दिसते 4 किलोवॅट आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो याच्यातला पार्ट आहे तो आहे स्कीम नेम. इथे 3 प्रकारच्या स्कीम सध्या सोलर रूफटॉप मध्ये चालू आहेत, ज्या मला थोडंसं विस्ताराने तुम्हाला सांगायचे आहे. एक अशी स्कीम आहे की जी पूर्णपणे ज्या ग्राहकाला सबसिडी नकोच आहे आणि ज्याला स्वतःहून ती स्कीम लावून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी ही रेग्युलर नॉन सबसिडाइज स्कीम आहे. दुसरी एक जी आहे, ज्या ग्राहकाला फक्त MNRE स्कीम मध्ये फेज 2 मध्ये बेनिफिट घ्यायचा आहे, ती स्कीम आहे. आणि तिसरी जी आहे अप्लाइड ॲट नॅशनल पोर्टल. आपण जी ही सगळी प्रोसेस बघत आहोत ती या तिसऱ्या स्कीम बद्दल बघत आहोत, म्हणून आपल्याला नॅशनल पोर्टलवरही ऍप्लिकेशन करायला लागलं आणि पुन्हा महावितरणवर करायला लागलं. जर आपल्याला नॅशनल पोर्टलवर ऍप्लिकेशन करायचंच नसेल आणि फक्त MNRE फेज 2 मध्ये आपल्याला या स्कीमचा बेनिफिट घ्यायचा असेल तर आपण नॅशनल पोर्टलचा पार्ट स्किप करू शकतो. आणि जर आपल्याला दोन्ही सबसिडीच्या स्कीम घ्यायच्या नसेल तरीही आपल्याला नॅशनल पोर्टलचा पार्ट या ठिकाणी लागणार नाही. परंतु जसं आपण नॅशनल पोर्टलवर अप्लाय केलेलं आपल्याला माहिती आहे, तर आपण इथे ती स्कीम सिलेक्ट करूया. आता आपल्याला कंझ्युमरचा टाईप जो मगाशी पण आपण पूर्वी टाकलेला आहे रेसिडेन्शियल कंझ्युमर आहे. या ठिकाणी अजून 2 गोष्टी इथे दिसत आहेत. एक आहे रेसिडेन्शियल कंझ्युमर, एक आहे GHS म्हणजे ग्रुप हाऊसिंग स्कीम, आणि तिसरा जो आहे तो RWA आहे, ज्याचा लॉंग फॉर्म आहे तिसरा जो आहे तो जो आहे RWA म्हणजेच रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन टाईप. तर आता ज्या ग्राहकाचा आपण अर्ज केलेला आहे तो आहे रेसिडेन्शियल, तो आपण इथे एंटर करूया. बघा, आता मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की आपल्याला जो नॅशनल पोर्टलवर जे एक्नॉलेजमेंट मिळालेला आहे त्याच्यावरचा नंबर आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी लागणार आहे. इथे ते विचारलेलं आहे नॅशनल पोर्टल ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर. आपण बघूया आपला जो एक्नॉलेजमेंट आहे इथे तो ऍप्लिकेशन रेफरन्स नंबर दिलेला आहे, तो नंबर आपल्याला या ठिकाणी तिथे टाकायला लागणार आहे. तो नंबर आपण इथे टाकलेला आहे. आता आपण RE जनरेटर टाईप बघतो आहोत. सध्या RE म्हणजे रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी मध्ये हे जनरेशनचे ऑप्शन्स आहेत. आपण सध्या सगळं सोलर बद्दल बोलतो आहोत, सोलरवर ऍप्लिकेशन करतो, त्यामुळे आपण इथे सोलर सिलेक्ट करूया. त्यामध्ये अजून एक आपल्याला इथे गोष्ट टाकायची आहे की आपण जे RE अरेंजमेंट जे आहे रिन्युएबल एनर्जी अरेंजमेंट त्याची माहिती आपल्याला सांगायची आहे. आपल्याला नेट मीटरिंग अरेंजमेंट, नेट बिलिंग अरेंजमेंट आणि RE जनरेटिंग सिस्टीम बिहाइंड द मीटर. आता ह्या 3 ज्या गोष्टी आहेत याच्याविषयी मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती देईल की ह्या RE नेट मीटरिंग सिस्टीम काय आहे, नेट बिलिंग सिस्टीम काय आहे आणि RE जनरेटिंग सिस्टीम काय. सध्या आपण एवढं समजून घ्या की आपण नेट मीटरिंग अरेंजमेंट या स्कीमच्या अंडर इथे ऍप्लिकेशन करत आहोत, त्यामुळे मी त्याच्यावर क्लिक करतो आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 गोष्टी तो विचारतो आहोत. बऱ्याच ठिकाणी असं असतं की काही पार्ट आपण रूफटॉपवर करतो आहोत, काही पार्ट आपण ग्राउंडवर करतो आहोत किंवा फक्त रूफटॉपवर करतो आहोत. तर जसं हे रेसिडेन्शियल कंझ्युमर आहे आणि 2 किलोवॅटची सिस्टीम आहे, ही रूफटॉपवरच पूर्ण होणार आहे, त्यामुळे आपण ओनली रूफटॉप कॅपॅसिटी याच्या बाबतीत इथे क्लिक करणं गरजेचं आहे. रूफटॉप कॅपॅसिटी आपण किती सांगितली आहे, 2 किलोवॅट. त्यामुळे आपण इथे 2 किलोवॅट क्लिक करूया. पुढे जाऊया. आपल्याला इथे ते जे काही विचारत आहे आउटपुट व्होल्टेज ऑफ रिन्युएबल एनर्जी सिस्टीम, आपण सिंगल फेज सिस्टीम सिलेक्ट केलेली आहे, त्यामुळे ते 230-240 व्होल्ट इथे दाखवत आहे. पुढचा पार्ट जो आहे तो प्रोजेक्ट मॉडेल आहे. प्रोजेक्ट मॉडेल जो आहे तो आपला आहे कॅपेक्स आणि रेस्को, ह्या 2 गोष्टी इथे दिसत आहेत.
कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर स्कीम आणि रेस्को म्हणजे रिन्युएबल एनर्जी कंपनी, रिन्युएबल एनर्जी सर्व्हिस कंपनी. तर आपला हा जो पार्ट आहे हा कॅपेक्स मध्ये आहे, म्हणून आपण कॅपेक्स वर सिलेक्ट करूया. इथे तो पुढे विचारतो, डू यू वॉन्ट टू मेंटेन द क्रोनॉलॉजी इन केस देअर इज इनएडिक्वेट डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफर कॅपॅसिटी. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल मी माझ्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये याविषयी सांगितलं होतं की महावितरणच्या सध्याच्या नियमानुसार फक्त 70% ऑफ डीटीसी कॅपॅसिटी, डीटीसी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर, ज्याचा कोड इथे दिसतो आहे, ह्याच्या लिंकिंग महावितरणच्या सिस्टीम मध्ये आहे. तर 70% ऑफ त्या डीटीसी कॅपॅसिटी फक्त अलाउ केलं जाणार आहे. सपोज आता तुमचा अर्ज जो आहे या क्रोनॉलॉजी मध्ये 70%पेक्षा कॅपॅसिटी जास्त झालेली आहे, 70% कॅपॅसिटी झालेली आहे, तर आता हा आपला अर्ज क्रोनॉलॉजी मध्ये जाऊन पडेल आणि जेव्हा केव्हा ती सिस्टीम एनहान्स होईल त्यावेळेस तो आपल्याला क्रोनॉलॉजी मेंटेन केला जाईल. म्हणून इथे त्यांनी आपला हे ऑप्शन इथे विचारलेला आहे आणि आपण त्याला इथे यस क्लिक करूया. आता पुढे बघा, आपल्याला सिंगल पेज नेट मीटरिंगचं स्पेसिफिकेशन आहे, ज्याच्याबद्दल डिटेल दिसत आहेत. ऍप्लिकेशन डिटेल्स इथे दिसत आहेत, सबडिव्हिजन इथे दिसत आहे. आपण शेवटच्या कंडिशन मध्ये शेवटच्या स्टेपला इथे आलेलो आहे, टर्म्स अँड कंडिशन. ऍप्लिकेशन विल बी प्रोसेस आफ्टर द पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज. अतिशय महत्वाची गोष्ट आहे की या नेट मीटरिंगच्या ऍप्लिकेशनला आपल्याला किती पैसे लागणार आहेत. तर याचा एक फिक्स कॉस्ट आहे 500 रुपये प्लस त्याच्यावर 18% जीएसटी आहे. 590 रुपये आपण पेमेंट केल्यानंतर आपल्याला ही ऍप्लिकेशनची पुढची प्रोसेस केली जाणार आहे. जोपर्यंत आपण ते 590 रुपयाचं पेमेंट करणार नाही, ही ऍप्लिकेशन पुढे सरकणार नाही. आणि दुसरा जो पार्ट दिलेला आहे, कमिशन ऑफ द आरई प्लांट विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ सँक्शन ऑफ आरई कॅपॅसिटी मॅन्डेटरी. ह्याचाच अर्थ असा होतो की हे जे काही सँक्शन या ठिकाणी दिलं जाईल त्याच्यानंतर जास्तीत जास्त 6 महिन्याच्या कालावधीच्या करिताच फक्त हे सँक्शन इथे ते अप्रूव्ड असणार आहे किंवा ते व्हॅलिड असणार आहे. 6 महिन्याच्या पेक्षा जास्त जर तुमचा कालावधी वाढला तर तुम्हाला ही गोष्ट परत एकदा रिसँक्शन करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपलं काम जे आहे ते 6 महिन्याच्यात आप संपलं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आता इथे ह्या दोन्ही गोष्टी मला मान्य आहेत, म्हणून मी आय अग्री वर क्लिक करत आहे. इथे पुन्हा एकदा ओटीपी व्हेरिफिकेशन आपल्याला करायला लागणार आहे. इथे जनरेट ओटीपी वर क्लिक करूया. इथे ओटीपी आलेला आहे, तो मी आता सबमिट करत आहे. मला सिस्टीम प्रश्न विचारते आहे, ही सगळी जी माहिती आहे आपल्याला सेव्ह करायची का निश्चितच आपल्याला पुढे जाऊन काम करायचं आहे, त्यामुळे आपण याला ओके म्हणूया. ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे. आपला ओटीपी व्हेरीफाय झालेला आहे आणि त्यामुळे आता जी शेवटची स्टेप आहे ती म्हणजे सबमिट, ती आपण इथे सबमिट करूया. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट इथे दाखवतो. फॉर एनी प्रॉब्लेम इन फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन, जर आपल्याला कुठे अडचण आली असेल तर महावितरणनी इथे support@solarrf@mahadiscom.in हा एक ईमेल आयडी दिलेला आहे, जिथे आमची जी टीम आहे महावितरणची ही तुम्हाला हे ऍप्लिकेशन सबमिट करायसाठी मदत करेल. त्याचबरोबर जर ऑनलाईन पेमेंट मध्ये जर काही क्वेरीज असेल तर helpdesk_pg@mahadiscom.in या मेलला आपण जर आपला ऍप्लिकेशन नंबर, रेफरन्स नंबर टाकून जर मेल केला तर त्याची डिटेल आपल्याला मिळू शकते. सो आता मी हे आपल्या सगळ्या स्टेप पूर्ण झाल्यामुळे इथे सबमिट करत आहे. इथे पुन्हा एकदा त्यांनी मला विचारलेलं आहे सेव्ह करायचं आहे का, आपण इथे यस म्हटलेलं आहे. आपण बघू शकता इथे माझा ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे, जो मला इथे क्लिअर कट दिसत आहे 46494861. इथे हा संदेश स्पष्टपणे दिसतोय की प्लीज नोट दॅट युअर ऍप्लिकेशन विल बी प्रोसेस आफ्टर द पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी. म्हणजे पुन्हा पुन्हा इथे सांगितलं जात आहे की इथेपर्यंत येऊन आपल्याला थांबायचं नाही, तर याच्या पुढची जी स्टेप आहे आपल्याला पूर्ण रूफटॉप सोलर स्कीमच्या साठीच्या ऍप्लिकेशनची जी काही फीज आहे ती भरायची, म्हणजेच आपल्याला पुढच्या गोष्टी करणं शक्य होईल. आता लगेच तिथे पुढचं ऑप्शन आहे क्लिक हिअर टू पे नाऊ, आपण त्याच्यावर क्लिक करूया म्हणजे आपल्याला पेमेंटचे ऑप्शन मिळतील. आपण बघू शकता मी पे नाऊ वर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन झालेली आहे. आता इथे तुम्हाला 3 गोष्टी अवेलेबल आहेत, एक तुमच्या कंझ्युमर नंबरवरून अवेलेबल आहे, एक तुमच्या ऍप्लिकेशन नंबरवरून अवेलेबल आहे आणि एक तुमच्या मोबाईल नंबरवरून अवेलेबल आहे. तर तुम्ही कंझ्युमर नंबर वरून आपण इथे पेमेंट करूया.
इथे मी मगाशी सुद्धा जसं विचारलं की तुमच्याकडे ऑलरेडी 2 किलोवॅटची स्कीम आहे आणि तुम्हाला 4 किलोवॅट करायची, त्याला आपण रूफटॉप एनहॅन्समेंट म्हणू शकतो. आणि जी नव्याने बसवणार आहे तिला आपण रूफटॉप सोलर पीव्ही म्हणू शकतो. तर आपली ही नवी स्कीम असल्यामुळे आपण ह्याच्यावर क्लिक केलेला आहे. कंझ्युमर नंबर आहे, इथे आपल्याला हा कॅप्चा टाकायचा आहे. पुन्हा एकदा पेमेंटसाठी ते ओटीपी जनरेट करायला मागतं आहे. हा ओटीपी माझ्या रजिस्टर्ड नंबरवर परत एकदा सेंड केला गेलेला आहे. हा ओटीपी प्राप्त झाल्यानंतर आपण सबमिट करूया. आता इथे कंझ्युमरची इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा दिसते आहे. ऍप्लिकेशन आयडी दिसतो आहे, ऍप्लिकेशनची तारीख दिसते आहे, ग्राहक क्रमांक दिसतोय, सँक्शन लोड दिसतोय, नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी, ग्राहकाचे टाईप, त्याची सिस्टीम कुठली आहे, एलटी सप्लाय आहे, 2 किलोवॅटची त्याची रिन्युएबल एनर्जी सिस्टीमसाठी मागणी आहे. ह्या ग्राहकाने इथे क्लिअर दिसत आहे आपल्याला की नॅशनल पोर्टलवर सुद्धा मागणी केलेली आहे आणि हे नेट मीटरिंग साठीची अरेंजमेंट आहे. हे सगळं आपल्याला पूर्ण इथे माहिती मिळते. आता पेमेंट करायसाठी आपल्याला इथे हे आपल्याला फर्म कोटेशन इथे दिसतं आहे, जिथे क्लिअरली म्हटलेलं आहे रूफटॉप रजिस्ट्रेशन फी 500 रुपये आहे आणि जीएसटी हा 90 रुपये आहे. टोटल 590 रुपये आपल्याला पे करायचे आहेत. इथे आपल्याला आय ऍक्सेप्ट करून पे नाऊ वर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण या पोर्टलवर इथे बघू शकतात की इथे इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॅलेट्स, कॅश कार्ड्स आणि यूपीआय या माध्यमातून आपण पेमेंट करू शकता. इथे मी यूपीआय सिलेक्ट केलेला आहे. यूपीआय वर क्लिक केल्यानंतर पेटीएम, बिलडेस्क किंवा बिल जंक्शन असे मल्टिपल ऑप्शन्स इथे उपलब्ध आहेत. आपण आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते ऑप्शन इथे सबमिट केल्यावर आपल्याला दिसू शकतं. आता या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतं आहे की इथे स्कॅनरचं ऑप्शन आपल्याला आलेलं आहे आणि आपण आपल्या यूपीआय मध्ये जाऊन स्कॅनर ओपन करून या पद्धतीने पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो, आपण आता हे पेमेंट केलेलं आहे. आपल्याला ह्या पेमेंटची जी रिसिप्ट आहे इथे प्रिंट केल्यानंतर त्या पेमेंटची रिसिप्ट आपल्याला दिसणार आहे. अशा रीतीने आपलं हे ऍप्लिकेशन इथे पूर्ण झालेलं आहे. आता ह्याच्या पुढचा जो विषय आहे तर तो मला तुम्हाला सांगायचा आहे की ह्याच्यातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत किंवा ह्याच्यातल्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स काय आहेत. तर सबमिट आरटीएस म्हणजे रूफटॉप सोलर स्कीम ऍप्लिकेशन जे आपण केलेलं आहे. आपल्याला पुढची जी स्टेप असणार आहे ती आपल्याला एम्पॅनलमेंट व्हेंडर सिलेक्ट करायची स्टेप असणार आहे, ज्याबद्दल मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती सेपरेटली देतो. म्हणजे आपल्याला एम्पॅनलमेंट व्हेंडर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याबरोबर काय करार करायचं किंवा त्याच्याशी काय पुढच्या ॲग्रीमेंट्स करायचे त्याची माहिती आपल्याला मिळेल. सो आय होप इथपर्यंत तुम्हाला सिस्टीम कशी बसवावी, किती साईजची बसवावी आणि सिस्टीम बसवण्यासाठी काय अर्ज करावा, काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची माहिती मिळालेली आहे. आपण हे सगळं बघून रूफटॉप सोलर स्कीमच्या योजनेमध्ये सहभागी व्हा ही मी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.